नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सध्या सणावारांचे दिवस सुरू झाल्यामुळे पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी महिला आवडीने काठापदराच्या सुंदर सुंदर साड्या खरेदी करतात. पण बऱ्याचदा त्या साडीवर कसा ब्लाऊज शिवून घ्यायचा हा प्रश्न अनेकींना असतो. म्हणून काठपदर साडीवर शोभून दिसतील असे आकर्षक आणि ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ब्लाऊजचा पुढचा गळा सिंपल न ठेवता थोडा डिझायनर पॅटर्नमध्ये शिवून घ्या. तसेच ट्रेंडी मधुबाला डिझाईन्स किंवा फ्रंट नेकला तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजच्या काठाचा वापर करून घेऊ शकता. ब्लाऊजला अधिक आकर्षक बनवण्यासाठी लेस किंवा साडीच्या काठाचा वापर ब्लाऊजच्या बॅक साईडला किंवा स्लीव्जवर करून घेऊ शकता. साडीचा काठाचा पॅच ब्लाऊजच्या बॅकनेकवर, स्लीव्जवर किंवा फ्रंट नेकवर अशा पद्धतीने डिझाईन्स केला तर खूप छान आणि डिसेंट लुक मिळेल. सध्या पॅचवर्क ब्लाऊजची फॅशन खूप जोरात सुरू आहे. तसेच पारंपरिक काठापदराच्या साडीला मॉडर्न टच देण्यासाठी बोटनेक ठेवून मागे गोलाकार, त्रिकोणी कटआउट डिझाईन्स बनवून घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या साडीला आधुनिक लुक मिळेल. ब्लाऊज अधिक सुंदर दिसण्यासाठी ब्लाऊजच्या बॅकनेकला पोटली बटनचे डिटेलिंग, लेस किंवा छान असे लटकन लावू शकता, ज्याने तुमचे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतील. तुमची साडी खूप भरजरी किंवा हेवी असेल तर त्याच्यावरती सिंपल प्लेन ब्लाऊज आणि प्लेन साडीवरती डिझायनर हेवी ब्लाऊज शिवून घ्या, ज्यामुळे तुमचा लुक खूपच क्लासिक दिसेल. आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे ब्लाऊज डिझाईन्स ॲड केलेले आहेत. जे पैठणी, कांजीवरम, बनारसी किंवा सिंपल सिल्क साडी असेल तर त्यावरती तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेतल्या तर खूपच छान दिसतील. सध्या लग्न समारंभांना किंवा खास प्रसंगी काठापदराच्या साडीवर अशा डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेण्याची फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे. अनेक जणी खूप महागड्या साड्या घेतात, पण त्या साडीवर सिंपल ब्लाऊज शिवल्यामुळे त्या साडीमध्ये त्यांना हवा तसा लुक मिळत नाही. म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि स्टायलिश लुक देतील असे ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलेले आहे. तुम्हीही नवीन ब्लाऊज शिवून घेण्याचा विचार करत असाल तर अशा ट्रेंडी डिझाईन्समध्ये नक्कीच ट्राय करू शकता. आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर आणि युनिक डिझाईन्स ॲड केलेले आहेत. जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.